मराठी भाषेचा झालीच पाहिजे मराठीवर अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही मराठीवर अन्याय आम्ही कदापि सहन हे सरकार मराठी विरोधी आहे। 2012 साली सत्तेवर आल्यापासून मराठीवर घाव घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आलेलं आहे। सुरुवातीला मराठी संपवण्यासाठी त्यांनी इंग्रजीला अनुदान दिलं, त्याचा परिणाम मराठी शाळा धडाधड बंद पडत गेल्या। एका बाजूने मराठी शाळा बंद पडणे, जे बंद पडणं थांबवणे सरकारच्या हातात नाही असं ते सांगायला लागले। हे सरकार असमर्थ आहे मराठीचा सांभाळ करण्यासाठी। एका बाजूने मराठी शाळा बंद पडत आहेत आणि दुसऱ्या बाजूने नवीन मराठी शाळा जर कोणी उघडू पाहत असेल तर त्यांना गेली 7 वर्ष परवानगी या सरकारने नाकारलेली आहे। इंग्रजीला अनुदान देत असताना मराठीसाठी एक स्पेशल ग्रँट म्हणून 17 लाख रुपये या सरकारने जाहीर केले होते। याचा 1 पैसा देखील आतापर्यंत मराठीला दिलेला नाही। गेली 13 वर्ष हे सरकार मराठीला फसवत आहे। आता गेले 6 इंटरव्ह्यूज मुलाखती या सरकारी नोकरीसाठी झाल्या आणि या मुलाखतीसाठी साधारण 30,000 पेक्षा जास्त तरुण या मुलाखतीत जमले होते। परंतु दुर्दैवाने या मुलाखतीतून मराठीला पूर्णपणे वगळण्यात आलं। सहभाषा मराठी आहे असं एकीकडे सांगत असताना दुसरीकडे मराठीचं उच्चाटन करणे हे या सरकारचं कारस्थान आहे। येत्या 20 वर्षात याच पद्धतीचा न्याय जर सरकारने चालू ठेवला तर मराठी ही विद्यापीठ स्तरापर्यंत नेस्तनाबूत होईल यात कसलीही शंका नाही। आणखी एक डाव आणि कारस्थान सरकारचं आहे, ते म्हणजे सरकारने फक्त कोकणी पास जर होत असतील परीक्षेत तर एखादा उमेदवार पात्र असला किंवा त्याच्याकडे निवासी दाखला असला तर ते चालत नाही। तो कोकणी परीक्षा पास झाला तरच तो उत्तीर्ण होणार, त्याला नोकरी मिळेल। हे जे जाहीर केलेलं आहे त्याचा सरळ संदेश असा सरकार देऊ पाहतं की यापुढे पालकांनी आपल्या मुलांना पाल्यांना मराठी शाळेत घालू नये, मराठी शिकवू नये। मराठीला ज्याला पुढार म्हणतात, भवितव्य म्हणतात, हे मराठीला नाही। त्याचा परिणाम असा झालेला आहे की गोव्यात मराठी माध्यमाच्या ज्या काही प्रमुख शाळा डॉक्टर हेडगेवार सारख्या आहेत त्यांचे पालक आता मॅनेजमेंटकडे मागणी करू लागलेले आहेत की आमचं मराठी माध्यम जे आहे ही कोकणी करा। कारण सरकारने मराठीसाठी कसली शाश्वती ठेवली नाही शिल्लक। सरकारला मराठी खलास करायची आहे। 1,500 वर्षांची मराठीची परंपरा, एवढ्या वर्षांची आमची गोमंतकीयांची अस्मिता, गोमंतकीयांची ओळख ही सरकारला मारायची आहे। हे आम्ही होऊ देणार नाही, कदापि होऊ देणार नाही। आज पणजीतले निषेध धरणं आंदोलन आहे, याचप्रमाणे 12ही तालुक्यात हे निषेध धरणं हे चालू राहणार। या 4 दिवसात ही सगळी धरणं पूर्ण केली जातील। एक सांगावं असं वाटतं, या सरकारने मराठीला राजभाषा पद जर दिलं नाही तर या सरकारने 2027च्या निवडणुकीत निवडून येण्याची स्वप्न पाहू नयेत, त्याची हकालपट्टी जनता करेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे। आम्ही सगळे मराठी अभिमानी गोमंतकीय सुपुत्र सगळे एकत्र आलेलो आहोत। त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत आपल्या महिला, मातृशक्ती, सर्व इथे जमण्याचं एकच कारण आहे, ज्या पद्धतीने गोवा सरकारने फक्त कोकणीची सक्ती केलेली आहे आणि इंग्रजी आणि कोकणी असा जो पेपर त्यांनी सांगितले आहे की सर्व यांना बंधनकारक असणार आहे
आणि त्यातूनच जर त्यांनी परीक्षा पास केली तरच त्यांना नोकरी मिळणार, याचा आम्ही निषेध करण्यासाठी सगळे इथे जमलेलो आहोत आणि हा त्रिवार निषेध आम्ही नोंद करण्यासाठी इथे आलो आहोत। तर ज्या पद्धतीने मराठी भाषा ही राजभाषा कायद्यामध्ये समाविष्ट आहे आणि डिक्लेरेशन सरकारनेच दिलेला आहे की मराठीचा वापर सर्व ठिकाणी, सर्व कामकाजामध्ये, सर्व सरकारी कामकाजामध्ये अविरतपणे चालू राहणार, असे जे डिक्लेरेशन केलेलं आहे, अशी जी ग्वाही दिलेली आहे, ती कुठे गेली? ती कुणाच्या घशात घातलेली आहे त्या लोकांनी? हा सरकार बेजबाबदार सरकार आहे, हे आम्ही ठामपणे इथे नोंद करण्यासाठी इथे सर्वजण आम्ही मराठी अभिमानी, गोमंतकातील मराठी अभिमानी इथे जमलेलो आहोत। हा अन्याय लवकरात लवकर सरकारने दूर करावा अशी सर्व मराठी अभिमानी गोमंतकीयांची सर्वांची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे आणि विनंती ही आहे की सरकारने राजभाषा कायद्याचा स्वतः अभ्यास करावा आणि जे जे डिक्लेरेशन मध्ये सरकारने सांगितलेलं आहे त्याचे सगळे पालन प्रत्येक सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आणि नेत्यांनी केलंच पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि विनंती ही आहे। ज्या पद्धतीने फक्त इंग्रजी भाषा 80 गुण आणि कोकणी भाषा 20 गुण, ही परीक्षा जर पास झाली तरच त्यांना जर नोकरी देण्याचा जो हा अट्टास केलेला आहे, याचं षडयंत्र म्हणजे फक्त आणि फक्त मराठी भाषा जी हजारो वर्षेपासून इथे आहे। पोर्तुगीजांनी सुद्धा 1960 साली ज्या मराठी भाषेला राजभाषा घोषित केलेला आहे, जाऊन तुम्ही तपासा, तुमच्या आर्काइव्ह मध्ये, गोमंतकीय आर्काइव्ह मध्ये ते उपलब्ध आहेत। तर अशी ही राजभाषा पोर्तुगीज सरकारने सुद्धा त्यावेळी घोषित केली होती आणि अशा भाषेला तुम्ही टाळाटाळ करून तिचा उल्लेख सुद्धा करत नाहीत, हे आम्हा मराठी अभिमानावरती हा घोर अन्याय आहे आणि त्यासाठी एक मराठी, लाख मराठी असे प्रत्येक ठिकाणी एकत्र येतील आणि सरकारचा त्रिवार निषेध करतील। आमच्या गोव्यात पहिलीपासून मराठी ही राज्यभाषा आहेच, पण जे लोकांनी सर्वे केला आहे त्याच्यात आपली मायबोली विचारलं तेव्हा सगळ्या लोकांनी सांगितलं आपण घरात कोकणी बोलतो, पण खरा याचा उद्देश आहे मराठी। आम्ही सगळी संस्कृती, आमचे भजन, आमचे श्लोक, आमचं सगळं पेपर वाचन, सगळं आम्ही लिहिणं करणं सगळं आमचं मराठीत होतं। तेव्हा आम्हाला ही मराठी भाषा गोव्यात मध्ये झालीच पाहिजे। आमची ही गोव्याची राम जन्मभूमी आहे, तेव्हा आम्हाला गोव्यात मराठी ही पाहिजेच म्हणजे पाहिजे, त्यासाठी झालीच पाहिजे।